नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये. तर मी आज बनवणार आहे डिफरंट टाइप्स एग पराठा. त्याच्यासाठी इथे मी 2 अंडी घेतलेले आहेत, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेले आहे, धनेपूड घातलेले आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि कांदा घातलेला आहे 1 वाटी बारीक चिरलेला, हिरवी मिरची घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव झाल्यानंतर ह्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण चपातीला जे पीठ मळतो त्यातला एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्याची एक गोल चपाती लाटून घ्यायची आहे आणि ती चपाती कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याला चौकोनी आकार देता येईल. तुम्हाला जो हवा आहे तो आकार तुम्ही इथे देऊ शकता. मी ह्याला चौकोनी आकार दिलेला आहे, तुम्ही गोलही देऊ शकताय. ह्याची छान अशी आपण चौकोनी पराठा लाटून घ्यायचा आहे. इथं चौकोनी पराठा लाटून तयार झालेला आहे. तर आपण हे बनवलेलं जे अंड्याचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये हा पराठा आपल्याला डीप करायचा आहे आणि गरम तव्यावरती त्याला पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि वरून ते अंड्याचं मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे. तर हे छान मिश्रण लावून झाल्यानंतर हे आलटून-पलटून त्याला परत आणि मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि हे खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर हा आपला एक पराठा तयार झालेला आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग.